उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अनंत शिंदे सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत। आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम डॉक्टर शिंदे सरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि सन्माननीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या किल्ल्याविषयीची माहिती द्यावी। धन्यवाद सर। मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, कॉलेज माझं बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर। गेल्या 25 वर्षापासून या भूमीशी नातं आहे आणि गेल्या 12 वर्षापासून मी हे काम करतोय। नितांत आजपर्यंत 15,000 पर्यटकापेक्षा जास्त पर्यटकांना या ठिकाणची माहिती सांगतोय। ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। लवकर सांगून लवकर मी तुमचं हे आटोपतोय, कारण हा जो किल्ला आहे तो किल्ल्याचा प्रकार आहे भुईकोट किल्ला। किल्ल्याचे एकूण 3 प्रकार: जलमार्गाचा किल्ला, डोंगरी किल्ला आणि भुईकोट किल्ला। आणि तिसरी गोष्ट जी आहे, या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतोय, कारण या किल्ल्यापासून जो परिसर आहे तो परिसर इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण 57 किलोमीटर अंतरावर वट्टल हे गाव आहे, जिथे की ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं। तिथं 5 मंदिरं आहेत जे ऐतिहासिक चालुक्य काळातील आहेत। आणि त्याचबरोबर इथून 90 किलोमीटर अंतरावर असलेला बिदर आहे, जे की बहामनशाहीचे 5 तुकड्या झाल्या। 5 तुकड्यापैकी 5 ज्या तुकड्या आहेत त्याच्यापैकी एक तुकडी म्हणजे बिदरची बरीचशाही, इथून 90 किलोमीटर अंतरावर आहे। त्याच्यानंतर चालुक्य काळातील 3 चालुक्य जे आहेत, बदामीचे चालुक्य, कल्याणीचे आणि वेंगीचे चालुक्य, त्याच्यापैकी 90 ते 95 किलोमीटर असणारं बसव कल्याण हे कल्याणीचे चालुक्य इथंच आहे, जवळपास 90 किलोमीटर अंतरावर। तिसरी गोष्ट अशी, राष्ट्रकुटाची राजधानी ही लातूर आहे। म्हणजे इथून तुम्ही आता रेणापूर आष्टामोड मार्ग इकडे आला असाल, लातूर या ठिकाणचं जे पाहिलं तर राष्ट्रकुटाची राजधानीचं ठिकाण आहे। त्याच्यानंतर उपराजधानीचं ठिकाण म्हणून कंधार आहे, इथून 65 किलोमीटर अंतरावर आहे। चौथी गोष्ट असं आहे की यादवाचं जे बिल्लम आहे, यादवाचं जे राजधानीचं ठिकाण आहे दौलताबाद, ते साधारणतः 150 ते 250 किलोमीटर अंतरावर आहे। तिसरी गोष्ट आहे सातवाहन घराण्यांची राजधानीचं ठिकाण आहे प्रतिष्ठान, जे की आजचं पैठण आहे, ते इथून साधारणतः 175 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली। दुसरी गोष्ट अलीकडे या। तिसरी गोष्ट अशी की हा जो भारताचा नकाशा जर पाहिलं तर संबंध भारताच्या नकाशातलं हे मध्यवर्ती ठिकाण आहे। या किल्ल्याची जी सुरुवात आहे ती किल्ल्याची सुरुवात लष्करी तळ या नावाने सुरुवात झाली। ज्यावेळेस उत्तरेकडून राजा लवाजमा घेऊन यायचा, त्यावेळेस दक्षिणेकडे जाण्यासाठी त्याला कुठेतरी रेस्ट लागते। तुम्ही अंबाजोगाई निघाला पण वाटेत कुठेतरी चहा आणि पाण्यासाठी थांबला असाल, पण एवढा मोठा लवाजमा घेऊन येत असताना दक्षिणेत जायचं म्हणल्यानंतर कुठेतरी रेस्ट पाहिजे। असंख्य एवढी मोठी संख्या सैन्य घेऊन यायचं, म्हणून या बालाघाटाच्या सगळ्या रांगा होत्या। शहर नव्हतं अगोदर, आणि हे सगळं सोमनाथपूर होतं, उदगीर नव्हतं। सोमनाथपूर म्हणून शहर आहे, आणि हे उदगीर हे जे शहर आहे, इथं उदयगिरी बाबाच्या नावानं हा उत्सव मोठा चालतो। आता 7 दिवस सप्ताहाचा कार्यक्रम आहे, कालपासून पहिला दिवस सुरू झाला, आजपासून याचं समाधी स्थळ आहे। त्याचं कारण मी मध्ये सांगेन तुम्हाला, काही अडचण नाही, हळूहळू जाऊया।